हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. कशा आहात तुम्ही? आय होप मस्त मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत गोड शिरा, जो की चमचमीत, मऊ आणि सॉफ्ट आणि सुटसुटीत झाला पाहिजे. म्हणजे त्याच्या वड्याही बनवू शकतो, लाडूही बनवू शकतो आणि तसेही खाऊ शकतो. असं झटपट आपण शिरा बनवणार आहोत. तर आपण चला सुरुवात करूया. साहित्य दाखवते मी तुम्हाला काय काय आहे. तर मी काजू आणि बदाम कुटून घेतलेला आहे आणि हा सारा रवा आहे. रवा घेता शिरा बनवताना रवा कधी शिरा बनवताना रवा कधीही जाडसर घ्यायचा, छोटा रवा घ्यायचा नाही. तो पावडर टाईप छान होत नाही आणि गिजगिज ओला होऊन जातो. त्यामुळे जाडसर असा शिरा घ्यायचा. तर हा शिरा घेतलेला आहे. त्याला खूप साऱ्या खूप सारं तूप टाकून आपण लालसर असे भाजून घेणार आहोत. लालसर भाजून घेऊयात. तूप ॲड करते मी. तर शिरा बनवताना तुपाचं प्रमाण हे अधिक असलं पाहिजे. म्हणजे भरभरून तूप पाहिजे, तरच तो लालसर शिरा आणि मऊसूत बनतो. तर याच्यासाठी मी तूप टाकलेलं आहे. जसं जसं मी हलवत राहील, मिक्स करत राहील, तसं तसं मी वरून तूप ॲड करणार आहे. तर लाल असं भाजून घेऊया आपण. तर शिरा आपण बनवताना म्हणजे शिरा हा प्रत्येक वेळी बनवला जातो. शुभ कार्य असेल, देवाला प्रसाद असेल, तर तेव्हा आपण शिरा हा बनवलाच जातो. बऱ्याच ठिकाणी म्हणजे 90% तरी शुभ कार्याला शिरा हा असतोच. तर शिरा असा मस्त कमी मंद आचेवर लालसर भाजून घ्यायचा. मस्त लालसर भाजून झालेला आहे आपल्याला. आता हा शिरा आपण काढून घेणार आहोत आणि त्याला आपण मस्त फोडणी टाईप असं शिजवून घेणार आहोत. आणि एकीकडे आपण इलायची ठेचून घेतलेली आहे, काजू बदाम कटून घेतलेला आहे. तर आपण शिरा प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर आपण शिरा हा बाजूला, रवा हा लालसर भाजून बाजूला काढलेला आहे आणि आपण हे सगळं कढईमध्ये अजून तूप टाकलेलं आहे मी. त्यामध्ये इलायची आणि काजू बदाम मिश्रण मिक्स करून कुटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं. त्याला मस्त हलवू द्यायचं. आता माझ्याकडे मनुके खात नाहीत कोणी, म्हणून मी टाकत नाही. नाहीतर नक्की टाकले असते. तुम्ही स्किप करू शकता किंवा टाकूही शकता. आणि मग त्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी शिऱ्यामध्ये खूप टाकायचं नाही, मग तो खूप असा बेसन टाईप होऊन जातो. म्हणून पाणी लिमिटमध्ये टाकायचं. पाण्याला चांगली उकळी फुटू द्यायची. छान अशी उकळी फुटलेली आहे. तर त्यामध्ये आपण भाजलेला रवा घालणार आहोत. गॅस कमीच आचेवर ठेवायचा, म्हणजे शिरा एकदम असं छान होऊन जाईल. आता मिक्स करून घेते मी. शिरा बनवताना नेहमी साखर ही शेवटी टाकायची. सुरुवातीला पाणी जे उकळत असतं त्यामध्ये साखर कधीच टाकायची नाही, वरून टाकायची. खूप छान लागती. अर्धी विरघळी जाती आणि अर्धी दाताखाली येते. त्यामुळे शिरा हा खूप चवदार आणि टेस्टी लागतो. साखर ही खूप सारी टाकायची. शिरा गोडच छान लागतो. कमी गोडवाला शिरा छान लागतच नाही आहे. साखर टाकून घेतल्यानंतर मग एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडा वेळ शिरा झाकून ठेवायचा. झाकून ठेवूया आता थोडा वेळ आपण. मिक्स झाल्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. साखर जरा विरघळायची बाकी आहे आणि आपण डिशमध्ये घेऊयात. शिरा आपला तयार आहे. चला तर मग शिरा आपला तयार आहे. आणि हे बघा, वड्या पण बनवल्या आहेत आणि हा शिरा आहे. आणि या वाटीमध्ये मी छोटे छोटे लाडू बनवत आहे. लहान मुलांना लाडू आणि वड्या खूप आवडतात. चला तर मग इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक करा, आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.